साथियों, इस दिवाली में आपकी डबल दिवाली का काम मैं करने वाला हूं। इस दिवाली में आपको एक बहुत बड़ा तोहफा देशवासियों को मिलने वाला है। हम नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स लेकर के आ रहे हैं। 15 ऑगस्ट 2025 स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी मध्ये होणाऱ्या बदलांविषयी एक उल्लेख केला। तो उल्लेख असा होता की दिवाळीच्या आसपास जीएसटी मध्ये काही नवीन रिफॉर्म्स केंद्र सरकारतर्फे लागू केले जाणार आहेत। तर रिफॉर्म्स असे असणार आहेत की आत्ताच्या क्षणी जीएसटी मध्ये 4 वेगवेगळ्या स्लॅब्स आहेत। 5%, 12%, 18% आणि 28%। याच्यामध्ये फक्त 2च स्लॅब ठेवायच्या या दृष्टिकोनातून केंद्र सरकारचे प्रयत्न चालू आहेत। 5% आणि 18% या 2च स्लॅब दिवाळीनंतर राहण्याची शक्यता नरेंद्र मोदींनी बोलून दाखवली। ज्या वस्तू किंवा सेवा 12% जीएसटीच्या स्लॅबमध्ये बसतात त्यांना 5% पर्यंत आणणं आणि ज्या 28% मध्ये बसतात त्या 18% पर्यंत आणणं या दृष्टिकोनातून गव्हर्नमेंट प्रयत्न करत आहे। त्याचा जो परिणाम होणार आहे तो ऑटोमोबाईल सेक्टर म्हणजे वाहन उद्योग, इन्शुरन्स, बँकिंग, एफएमसीजी म्हणजे नेहमीच्या ज्या वस्तू आपण वापरतो, टूथपेस्ट आहे किंवा प्रोसेस्ड फूड्स आहेत किंवा साबण आहेत किंवा टूथब्रश आहे, शेविंग क्रीम आहे किंवा शेविंग ब्लेड आहे, याच्यासारख्या ज्या रेग्युलर रोजच्या वापरातल्या वस्तू आहेत यांच्यावर सुद्धा याचा परिणाम होणार आहे। प्रत्येक सेक्टरला याचा बेनिफिट होणार आहे, याचा फायदा होणार आहे। या दृष्टिकोनातून गव्हर्नमेंटनी ही पावलं उचललेली आहेत। विचार करण्यासारखी गोष्ट आहे की 15 ऑगस्ट सारख्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हे डिक्लेअर करण्याचं कारण काय? कारण हे होतं की गेल्या काही आठवड्यांमध्ये अमेरिकेसारख्या देशाकडून किंवा चीन सारख्या देशाकडून भारतावर जे काही आर्थिक किंवा वस्तूंच्या स्वरूपात जे काही निर्बंध लादले गेले, म्हणजे अमेरिकेने आपल्यावर 50% पर्यंत टॅरिफ लावले किंवा चीननी आपल्याला बॅटरी किंवा रॉ मिनरल्स देणार नाही असे जे काही निर्बंध लावले, त्याच्यामुळे भारतीय उद्योग जो काही आहे म्हणजे भारतीय ज्याला इंडस्ट्री म्हणू शकतो आपण, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री किंवा सर्व्हिस इंडस्ट्री, याला मोठ्या प्रमाणात फटका बसायला सुरुवात झालेली होती। तर त्याला कुठंतरी मोकळा श्वास घेण्यासाठी जागा देणं या दृष्टिकोनातून ही पावलं उचलण्यासाठी गव्हर्नमेंट विचार करत आहे। आणि ते आत्ताच डिक्लेअर करायचं का, तर मोठा फटका बसल्यानंतर कुठंतरी डिक्लेअर करायचं आणि या उद्योगांना तेव्हा कुठंतरी सुटका द्यायची, याच्यापेक्षा आत्तापासून त्यांना एक उमेद दिली की आता तुम्ही व्यवस्थित काम करा, आम्ही तुमच्या काळजी ज्या आहेत त्याच्यावर विचार करतोय, त्याच्यावर काम करतोय आणि त्याच्यावर योग्य ती पावलं आम्ही उचलणार आहे, ही एक होप त्यांनी मार्केटला दिली। आता हे डिक्लेअर करण्यामागचं दुसरे कारण असं होतं की जागतिक गुंतवणूकदार, ज्याला आपण फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स म्हणतो, FII, यांचा पैसा भारतीय शेअर बाजारातून बऱ्यापैकी बाहेर पडतोय। तर तो जरी बाहेर पळाला तरी शेअर बाजार खाली पडू नाही आणि शेअर बाजाराला उतरती काळ लागू नाही, भारताचं नाव जगभरामध्ये खराब होऊ नये, भारतीय शेअर बाजार एक स्टेबल इन्व्हेस्टमेंटसाठीचं माध्यम आहे, ही प्रतिमा डागाळली जाऊ नये या दृष्टिकोनातून 15 ऑगस्टला इमिजिएट हे डिक्लेअर करण्याचं कारण हे होतं। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दिवाळीच्या आसपास हे रिफॉर्म्स लागू होणार आहेत। दिवाळीच्या आधी लागू होणार नाही, जेव्हा सणावारामध्ये बरेच लोक खरेदी करत असतात, वेगवेगळ्या वस्तू खरेदी करत असतात, तर दिवाळीच्या आधी हे रिफॉर्म्स लागू होणार नाहीत। ह्याच्या मागचं सुद्धा महत्वाचं कारण आहे की कुठंतरी दिवाळीनंतर जगाच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात खीळ बसायला सुरुवात होणार आहे किंवा जागतिक मंदी येण्याची शक्यता बरेच तज्ञ वर्तवत आहेत। हे फक्त भारताच्याच अर्थव्यवस्थेला नाही तर जगभरातल्या वेगवेगळ्या देशांच्या, प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेला हा फटका बसण्याची शक्यता दिसायला लागलेली आहे आणि त्याचं कुठंतरी भाकीत म्हणून ह्या स्टेटमेंटकडे आपण बघायला पाहिजे। कारण दिवाळीनंतर जेव्हा जीएसटी मध्ये रिफॉर्म्स लागू होतील तेव्हा वस्तूंच्या किमती बऱ्यापैकी कमी होतील आणि लोकांना खरेदी करण्यासाठी गोष्टी स्वस्त मिळाल्या की लोकांची खरेदीची क्षमता म्हणजे क्रयशक्ती वाढेल, पैसा खर्च करण्याची क्षमता वाढेल आणि त्याचा परिणाम त्यावेळेस ऑटोमोबाईल सेगमेंट, बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स या सगळ्या कंपन्यांना होणार आहे। आता बँकिंग आणि फायनान्स मी वेगळं का म्हटलं तर नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन सुद्धा येतात, ज्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू किंवा हाऊसिंग लोन ह्याच्यामध्ये सुद्धा काम करतात। सिमेंट उद्योगाला सुद्धा याचा फायदा होणार आहे। तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातून विचार करून हे पाऊल पंतप्रधानांनी उचललेलं आहे असं कुठंतरी माझा अंदाज सांगतो।
दिवाळीनंतर जगाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसत असताना भारताची अर्थव्यवस्था त्याच्यामध्ये वाहवत जाऊ नये आणि एक सुरक्षित वातावरण भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये राहावं या दृष्टिकोनातून ही पावलं सरकारकडनं उचलली जात आहेत असा माझा अंदाज सांगतो. तुम्हाला जर गुंतवणुकीसाठी याचा विचार करायचा असेल तर ज्यावेळेस गव्हर्नमेंट ऍक्च्युअली काही रिफॉर्म्स डिक्लेअर करेल तर त्याचा अभ्यास करून आपण जास्तीचा अंदाज बांधू शकतो. गुंतवणूक करताना तुमच्या इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरचा सल्ला मात्र घ्यायला अजिबात विसरू नका. अशाच पद्धतीने जर चांगल्या विश्लेषणाची तुम्हाला अपेक्षा असेल तर आमच्या इथून पुढच्या प्रत्येक व्हिडिओला तुम्ही फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओची वाट बघत राहा. धन्यवाद.